नमस्कार, आपण पाहत आहात महावाईस न्यूज। अमरावतीमधील मुदलियानगर मोतीनगर चौक येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर संस्थानात गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरणात उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नामस्मरण, श्री गुरुपूजा, सामूहिक प्रार्थना आणि श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायणाच्या संकल्पाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होत भाविकांनी सुख, शांती, आरोग्य आणि संकटावर मात करण्यासाठी सामूहिक प्रार्थना केली। यावेळी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायणाचा संकल्प करण्यात आला। नामस्मरण आणि श्री गुरुपूजेच्या माध्यमातून प्रत्येक भक्ताने गुरुकृपेचा अनुभव घेतला। मंदिरात आकर्षक रांगोळी, रंगीबेरंगी फुग्यांची सजावट आणि प्रसन्न वातावरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। गुरु अनेक पण गुरुतत्व एकच हा संदेश देत समभावाने साधना केल्यास आध्यात्मिक प्रगती जलद होते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले। अहंकाराचा त्याग करून गुरुचरणी समर्पित झाल्यास जीवनात सकारात्मक परिवर्तन घडते, असेही यावेळी सांगण्यात आले। उपासना आणि आराधनेनंतर सर्व स्वामी भक्तांना प्रसादरूपी मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले। यावेळी संस्थानचे अध्यक्ष किशोर देशमुख, उपाध्यक्ष नितीन आंबाडेकर, सचिव अजय मेंढसे, कोषाध्यक्ष राजेश कोलाईत, सहसचिव शंकरराव जावरकर, संचालक जयंत औतकर यांच्यासह कार्यकारिणीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने स्वामी भक्त उपस्थित होते। आता पाहूया गुरुपौर्णिमा महोत्सवाबाबत श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत औतकर यांनी काय प्रतिक्रिया दिली। आज मोतीनगर चौक अमरावती येथे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर संस्थान मुदलियानगर अमरावती, माझ्या या संस्थेचे आदरणीय माझे मित्र, माझे लहान बंधू किशोरजी देशमुख अध्यक्ष, आदरणीय माझे छोटे बंधू श्री मेंढसे साहेब आणि स्वतः मी जयंत औतकर, आमचे सर्व पदाधिकारी व संचालकगण दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेचा हा कार्यक्रम इथे मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो। गुरुपौर्णिमा म्हणजे शिष्य आणि गुरूंचं हे नातं आहे आणि या पंचक्रोशीमध्ये मुदलियानगरमध्ये एवढी मोठी संस्था ही निर्माण झालेली आहे, यामध्ये वार्षिक उत्सव साजरे करतात। आज गुरुपौर्णिमा, या गुरुपौर्णिमेनिमित्त आदरणीय अध्यक्ष व आमच्या सुनबाई यांच्या हस्ते, मेंढसे साहेब आणि आमच्या सुनबाई, मी आणि माझी मिसेस यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून इथे सुरुवात झालेली आहे। यामुळे या मोतीनगरामध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे। भक्तांसाठी आम्ही संकल्प घेतला होता की दरवर्षीप्रमाणे हा बुंदीचा प्रसाद वाढूया, आणि मागच्या वर्षी हा 51 किलोचा होता आणि या वर्षी हा 101 किलोचा बुंदीचा प्रसाद भाविक भक्तांसाठी वाटण्यात येत आहे। आता संस्थेच्या वतीने आणि या संस्थेचे अध्यक्षाच्या वतीने एक आव्हान आहे भाविक भक्तांना की हे मंदिर आपल्या या पंचक्रोशीमध्ये मोठं आणि खूप मोठे झालेले आहे, तर सर्वांना विनंती आहे की आपल्या देणगी स्वरूपामध्ये या मंदिरामध्ये भरपाई द्यावी आणि देणगी स्वरूपाचं देऊन हे मंदिर कसं मोठं होईल। तसेच या मंदिराच्या वतीने दत्त जयंती महोत्सव असो, त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामींचं जन्म जयंती असो, ही आपली दरवर्षीप्रमाणे 2 ते 3 कार्यक्रम इथे अति उत्साहात पार पडतात। या संस्थाचे पदाधिकारी असो, मग ते देशमुख साहेब, मेंढसे साहेब, मी, शेडे साहेब, नाशिलकर साहेब, श्री गोलाईत साहेब, श्री अंबाडेकर साहेब, जोशी साहेब आणि सर्व माझे अतिथी काटेकर साहेब आणि आमच्या अंजलीताई काशीकर, हे 11 जण सदस्यांची बॉडी आहे आणि मिळून मिसळून या पंचक्रोशीमध्ये जवळपास 10 नगरातले भाविक भक्त महिलांचा, विशेषतः महिलांचा इथे ओढ आहे आणि अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची कृपा आहे आमच्यावर आणि तुमच्यावर। असाच हा उत्सव दरवर्षी आपण साजरा करणार आहे। जय हिंद, नमस्कार। अशा भक्तिमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करत स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अखंड कृपादृष्टी, आत्मिक शांतता आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली।